हे सांगितल्यानंतर स्वामींनी सूचना अशी केली, याला लगाम लावला, याला ब्रेक लावलं. बस स्मशानातल्या कपड्याची वाट पाहू नका. कोणी नाही मिळालं तर कसे कपडे मिळतील. म्हणून कोणी एक मरोका मरोका असं म्हणू नका, असं स्मरण करा. असं म्हणू नका की खूप दिवस झाले दुसरे प्रयत्न नाही, असं म्हणायला पाहिजे का? 15 दिवस झाले कोणते दुसरे प्रयत्न नाही म्हणजे याचा अर्थ काय? कोणी मेलच नाही म्हणजे काय? मरायला पाहिजे कोणतरी. दुसऱ्याची रांगच रांग आली असं वाटायला पाहिजे का? छान झालं. छान झाल्याच्या पाठीमाग काय? खूप लोक मेले. अरे मग रड ना तू, वाईट पडलं पाहिजे ना तुला. आणि मग कोणी एक मरोका मरोका नाहीये. लोकांच्या मरणावर तुम्ही उठवण्याच्या कपड्यासाठी, साध्या कपड्यासाठी नाही मारायचं. आणि मग नाथोबाला सांगत असताना आचार्यांनी प्रश्न विचारला. आचार्यांनी प्रश्न विचारला, कपडे कमीच पडले तर मग काय करावं? स्वामी म्हणाले 4 हात सुद्धा मागा. अगोदर सांगितलं, नंतर म्हणाले परत आणखी 2 हात सुद्धा मागा. म्हटलं अंथरुणाचं जे अंथरुण तेची पांघरुण हे सूत्र हे संन्यासासाठी आहे आणि ग्रस्तासाठी आहे. असं का म्हणतो मी की हा सूत्राने तुम्हाला ब्रेक लावलेले, तुमची जीवनशैली बदलून टाकलेली आहे आणि तुम्हाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलाय, शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या मनामध्ये असलेला स्वार्थ बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि गरजेपुरतं स्वीकारायला तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप गोड सूत्र आहे, गोड आहे सूत्र. गीता ते सांगते, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य क्रमसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवति दुःख. अर्जुनानं म्हणायला पाहिजे, कृष्णा मारामारीचा प्रसंग आहे, माझ्या हातामध्ये शस्त्र आहे, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, आक्रमण कधी म्हणतील सांगताय, तू काय सांगतोय? जेवण प्रमाणात करावं, प्रमाणामध्ये फिरावं, कमी बी नाही जास्त नाही, आणि प्रमाणामध्ये फिरावं, प्रमाणामध्ये झोपावं. या गोष्टी इथं सांगण्यासाठी, तिथं सांगण्यासाठी त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून गोपालकृष्णाने त्या गोष्टी सुद्धा तिथं सांगितल्या, तुम्ही कसं जगावं, तुमच्या जगण्याला मर्यादा किती असावी. आणि ती बंगालची मुख्यमंत्री बाई आपलं सँडल आणण्यासाठी मुंबईला विमान पाठवते. ते विमान जातं, सँडल मुंबईचं आवडते तिला, आणि ते नेण्यासाठी याच्यात किती दोष निर्माण झाले. एक तर पैसा खर्च झाला, तो पैसा सरकारचा खर्च झाला, विमान पाठवलं, पेट्रोल खर्च झालं. अरे बिना पायाच्या बाया कामं करतात, शेतामध्ये कामं करतात, त्यांना अक्कल आहे की एक चप्पल पूर्ण फाट्यापर्यंत फाटलेली, त्याला खेळायला ठोकून ती तयार करते सगळी, तिनं थांबवलंच होता. संयम आहे तिच्याकडे, संयम. आणि ते एकच सँडल त्यांच्यासाठी ममता बॅनर्जी आणि जयललिता 3000 साड्या तिच्याकडे. घालतेस कशी तू? आमची बाई फाटके कपडे असतात अंगावर, साडीला ठिगळा असतात, साडीला गाठी बांधलेले असतात, जंगलात जाते आणि काम करते, दिवसभर काम करते. तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघ, ती तुझ्या चेहऱ्यावर नाहीये. तू नटी आहे, तू सगळं आहे, पण तुझ्याकडे एक गोष्ट नाही, तुझ्याकडे सामाजिक भान नाही आणि तुझ्याकडे संयम नाही. तुम्हाला नळाचं पाणी लागतं, नळ सुरू करा, तुमची गरज आहे ती, पण तो बंद न करताना तुम्ही निघून जाल, त्यावेळेस तुमचा माजुरेपणा ऐकतो. सरकारी नळ का असत नाही, तुमच्यामध्ये समाज असायला पाहिजे, तो नळ बंद करायला पाहिजे, समाज असायला पाहिजे. आणि मग आचार्यांना स्वामी सांगतात, आणि आचार्यांना सांगत असताना ते सूत्र उच्चारणा की ज्याची अंथरुण त्याची पांघरुण. कमी खर्चामध्ये माणसाला जगता येतं, संन्यासाला जगता येतं, म्हणून त्याला मर्यादा घालून दिलेल्या आहे. ताज्या अन्नाची वाट पाहू नका, वेगवेगळे पदार्थ एक ठिकाणी नाही त्याचं एक ठिकाणी करा, एक ठिकाणी करा. निरसा निराशा निराश्रया होवावे. साधकासाठी की तुम्ही हे सगळं असं तुम्ही व्हा. आशा नको, आशा दुःखस्य कारण. आशाच तुमच्या दुःखाला जन्म देते, आशा दुःखस्य कारण. आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळं जे होतं ना, त्याला एकच कारण आहे की तुमच्यामध्ये असलेलं अज्ञान. लोक तुमच्या डोक्यामध्ये लोड करत असतात, आणि जे लोड केलं ना ते तुम्ही
स्वीकारता, डाउनलोड करता, तुम्ही स्वीकारता, तसं तुम्ही वागायला लागता. म्हणून आपल्या जीवनामध्ये 90% जीवन आपलं असं आहे की लोक काय म्हणतात म्हणून आपण करतो. मला काय वाटतं ते करायला पाहिजे ते आपण करत नाही. इथं आपला पराभव झालेला आहे. तुम्हाला हरवलं, साध्या साध्या गोष्टीने तुम्हाला हरवलं. तुम्हाला एखादी बिळी सुद्धा हरवते, नाही भेटली कुठं तुम्हाला भिकारी बनवते. भिकारी बनवते. अरे एवढा सम्राट असलेला, दाणी असलेला माणूस, सर्व समर्थ असलेला माणूस तिच्या समोर पराभव पत्करतो आणि त्याला भिकार पण येतात. तो नम्र होतो आणि असा त्याचा हात असायला पाहिजे, तो असा हात करतो. त्यामुळे माझ्याकडे चुना पाहिजे आहे का तुमच्याकडे? किती लोकांना चुना लावणारा माणूस इथं स्वतःला चुना लावून देतो आहे का? जगण्याची ज्या मर्यादा आहेत, बरं मर्यादेमध्ये जगलं तर तुम्हाला मोठं होता येत नाही का? मोठं होतं येतं तुम्हाला, मोठं होतं येतं. किती मोठं होता येतं? राष्ट्रपती होता येतं, एखाद्या देशाचा राष्ट्रपती होता येतं. किती मोठं होता येतं? पंतप्रधान होता येतं. लाल बहादूर शास्त्रींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली ना, त्यावेळेस त्यांचं डोकं फाटलेलं होतं, लक्षात ठेवा. फाटलेलं डोकं रोखू शकत नाही तुम्हाला, कारण तुमची अंतरी तुमची एवढी मोठी आहे. ते धोतर बघितलं, पाकिस्तान म्हटलं हा धोतर काय करणार आहे आपलं? त्याला वाटलं की सूरप्रवृत्ती माणसं पराक्रमी असतात, धोतर काय करणार आहे. आणि युद्ध झालं त्यावेळेस लक्षात आलं की धोतर खतरनाक आहे. तुम्हाला लग्नाला जायचं तर कपडे नाही तुमच्याकडे, शेजारी बघता, मैत्रिणीकडे बघता, त्यांचे बघता, त्यांचे कपडे घालून दाखवता. हे उसणं ऐश्वर्य तुम्ही सोबत नेता आणि तिथं तुम्ही मिरवत असता. त्या ठिकाणी मिरवता. एका खेडेगावामध्ये एक बाई लग्नाला गेली, साडी घेतली, नवऱ्यात चांगली साडी घेतली, 5,000ची साडी घेतली, तिला कधीच घेतली नव्हती. तिला एवढा आनंद झाला, खूपच आनंद झाला. आणि मी आता ही साडी माझी, पण ती लोकांना कौतुक तर करायला पाहिजे की नाही. तिचा स्वभाव चांगला नव्हता, ती भांडखोर होती. पोलीस बाई तिला विचारलं, मग ती हिच्याकडे जायची, साडी आणली म्हणायची, ती काही बोलत नव्हती. तिचं जवळ जायची, ते जवळ असायची, साडीचा पदार असा करायची, ती बायाची, ती काहीच बोलत नव्हती. प्रेमच नाही तर काय बोलणार होती. तिला एक बाई भांड्यात सोडली होती, एक बाईने सोडली. राग आला तिला, राग आला. स्वतःच कौतुक केलं नाही म्हणून राग आला. म्हणजे ती केवळ वर्षानंतर 5,000 साडी, फुल्याची, मोठ्याल्या काटाची, जराच्या काटाची. एक बाई मला विचार, गाव बेकार आहे, दुष्ट लोक आहेत म्हणे, त्यांना कौतुकच करता येत नाही म्हणून. रागराग तिने गंजीच पेटून दिली गवताची, वळीच पेटून दिली. रागराग काय होत नाही, स्वतःला पेटून घेतो माणूस, स्वतः आत्महत्या करतो. रागरागच मिळवतो का नाही, पेटून दिली ती गंजी, ती पेटली. लोक धावले सगळे, बकेटा घेतल्या, घागरी घेतल्या, सगळे घेतले, पाणी गुंती वीज धावले. आणि तेवढ्यात बाहेरगावची दुसरी बाई आली होती, ती तिच्या शेजारी उभी होती. आणि ते भडकन जरा उडाला, प्रकाश पडला, तिने तिच्याकडे बघितलं, बाई काय साडी उभी तुमची. आणि पहिलेच विचारलं असं तर कसा वळ पेट्रोल असते. अज्ञानातून सगळ्या गोष्टी जन्माला येतात. आणि म्हणून ज्याची अंथरून त्याची पांघरून सूत्र समजून घ्या. हे भिक्षुकासाठी आहे आणि हे तुमच्यासाठी आहे. मर्यादित जगायचं, आपल्याला मरण कधी येणार हे डोळ्यासमोर ठेवून जगायचं. आणि मग एका कपड्यावर लोक राहू शकतात, 2 ड्रेस आहे, एक धुतात, दुसरा वाळू घालतात. बरेच विद्यार्थी असं करतात, जगतात, चांगल्या मार्गाने ते पास होतात, चांगल्या मार्गाने पास होतात. डोक्यात घ्यायचा कंटाळाला नको नको बोर्ड करतात बाया. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर डोक्यावरचा पदर नाही खाली आला. आणि ही उंची आहे आमच्या संस्कृतीची. मग त्याला वेळेत काढलं का कोणी? ही बाई वेळीच आहे तो असं वेळेत काढलं का कोणी? नाही काढलं. हा आदर्श आहे आणि हा मर्यादेचा आदर्श आहे. म्हणून वागारा ढिला करू नका, स्वामींनी सांगितलेलं आहे. नावेक ढिला करू नका, सीमेचं उल्लंघन करू नका. सीमा ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये कपडे किती आहेत? आता आमच्या आश्रमात कपडे किती आहेत? काही बाबाकडे कपड्याची कमतरता नाही, तुम्ही देत राहता.
10व्याला कार्यक्रमात कुठे शाळेचे गठ्ठे, कपड्याचे गठ्ठे, सगळेच गठ्ठे. आणि हे गठ्ठ्याचे फक्त आम्ही ढकलाढकली करतो. या पोटमाळ्यावरून त्या पोटमाळ्यावर, त्या पोटमाळ्यावरून त्या पोटमाळ्यावर. मी म्हणतो एकदा सगळे देऊन टाका ना वर्षातून. मी देतो चिंतनीमध्ये सगळे कपडे देतो, भांडे देऊन टाकतो आणि स्नान होतं माझं. ते बोजा कमी झाला की तुम्हाला बरं वाटतं की नाही? तुमचं वजन 120 किलो झालेलं आहे, उंची तुम्ही 4 फुटाची उंची आहे. बरं आहे का? लोक म्हणतात भारग्रस्त दिसतात. अरे भारग्रस्त आहे तो, त्याचाच ओझा त्याच्यावर आहे. आणि हे कपड्याचं ओझं होत नाही का? ठेवण्याचं ओझं होत नाही का? जे जे तुमच्याकडे अनावश्यक आहे ते तुमचं नाहीये. तुम्हाला आठवत नाही ना कुठं काय ठेवलं? समजून घ्या हे आपलं नाहीये. उठा, रस्त्याने चाला, भिकाऱ्याला कोणाला देऊन टाका, ते आपलं नाहीये. तुमच्या बुद्धीने सांगितलं. तुमची बुद्धी सगळ्यात हुशार आहे. बुद्धीमुळे तुम्ही शिकले. हे कसं हुकलं तुम्ही? जे तुमचं नाही ते आहे आणि म्हणून त्याचं आहे ते माझं पाहिजे. याचं नाव आहे मोह. याचं नाव मोह आहे. अर्जुनाला सुरुवातीला मोहाची बिमारी झाली, शेवटपर्यंत टिकली. आणि गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला विचारलं, मोह गेला का तुझा? आणि त्यानंतर तो 71व्या श्लोकामध्ये म्हणतोय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आत्ताशी जो बोलला की मी तुझ्या वचनाचं पालन करतो. मधी कबूलच नाही केलं. त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारत होता. कृष्णाला आडवे तिडवे प्रश्न विचारत होता. कृष्णाच्या काही प्राध्यापक असता तर पळून गेला असता. कृष्ण समतोलामध्ये असल्यामुळे तो हसत उत्तर देत होता. हसत हसत उत्तर देत होता. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझं नाही ते माझं मला नकोच आहे. मला नकोच आहे. जे माझं नाही ते मला नकोच आहे. आणि म्हणून तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. झोपडपट्टीतल्या माणसाजवळ आहे तेही त्याला पुरेसं आहे. त्याला गरज नाही बंगल्याची, कुठली गरज नाही आहे. तेही त्याला पुरेसं आहे. आमचा साधक ज्यावेळेस रस्त्यावर फिरतो ना, रस्ता त्याला पुरेसा आहे. त्याला झोपायला झाड पुरेसं आहे. हातामध्ये एक गाठी पुरेशी आहे, एक पोथी पुरेशी आहे. कुठलं ओझं नको आहे त्याला. आणि असं चालत चालत तो अफगाणिस्तानमध्ये गेला, पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तानमध्ये आमच्या पायी जाणाऱ्या माणसाने, जवळ काहीच नसणाऱ्या माणसाने 47 मंदिर बांधले. फाळणीपूर्वी 47 मंदिर होते. अफगाणिस्तानमध्ये मंदिरं होते. त्या मंदिरामध्ये मराठी स्तोत्र म्हटले जात होते. गत्रे माडखोलकरांनी आपल्या यांनी एकोदेश पांडांनी ते स्तोत्र तिथं ऐकले. ऐकून ते मंदिराकडे गेले, बघितलं मराठी स्तोत्र. अरे कुठं महाराष्ट्र कुठं आहे ना अफगाणिस्तान कुठं आहे, इथपर्यंत मराठी पोहोचवली. त्या माणसाने, पायी चालत जाणाऱ्या माणसाने, पायामध्ये काही नाहीये, एक पैसा नाहीये, कुटके मागत मागत जाणाऱ्या माणसाने तिथपर्यंत प्रवास केला. आपल्याकडून होत नाही. आता अफगाणिस्तान आपलं होतं, आता आपलं कुठं आहे? पाकिस्तान आपलं होतं, आता आपलं कुठं आहे? नाहीये. आणि म्हणून तुम्हाला मोठं होण्यासाठी कुठल्या अडचणींनी बहाणे करू नका. ते मला खोली प्रशस्त असते, अभ्यास केला असता, पहिला नंबर मी घातला असता, 12वीला मी आता. पण खोली प्रशस्त नाही. पंखा पाहिजे होता, पंखा पाहिजे होता, AC पाहिजे होता. हे सगळे बहाणे आहेत. झोपडपट्टीमधले मुलं कसे पास होतात? कसे महाराष्ट्रामध्ये फर्स्ट क्लास येतात? कसे पास होतात? ते म्हणजे भारूड नावाचा एक वडार समाजाचा मुलगा, आणि तो मुलगा त्याला झोपण्यासाठी त्याची आई दारू पाजते, ती कामाला जाते. अशा परिस्थितीमध्ये राहणारा तो मुलगा कलेक्टर होतो, झोपडपट्टीतून होतो. अरे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पर्णकुटीतूनच जन्माला आले आणि एवढं मोठं लिहिलं. पण आता तुम्ही मला तक्क्या लावलेला आहे. त्यांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली ना, तिथं दगड आहे, दगडाला पाठ लावलेली, तक्क्या लावला. इथं एखादा श्लोक असेल. आमच्या उशीवर काही श्लोक असतात, सुखी निद्रा येत नाही आम्हाला, पण ते असते उशाखाली असतं, ते डोक्यात नसते, सुखी निद्रा. आणि म्हणून कमीत कमी गरजेमध्ये तुम्हाला सुंदर जीवन जगवता येते, लक्षात ठेवा. कमीत कमी गरजेमध्ये हेवा करू नका. कुणाशी तुलना करू नका.
कुणाशी तुलना करत असताना तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होईल, ते त्याच्याकडे नाही, हे माझ्याकडे आहे. तुलना करत असताना दुसरी एक बाजू लक्षात येईल, ते त्याच्याकडे तो मोठा आहे, मी गरीब आहे. तुम्ही गरीब नाही बाबा, गरीब नाही, तुमची बुद्धी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. आणि म्हणून स्वामींच्या सगळे सूत्र माणूस बनवणारे सूत्र आहे, माणूस बनवणारं सूत्र आहे. एक सूत्र असं आहे, त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य मात्र होऊनी असावे, म्हणजे मनुष्य व्हा. एका सूत्रात दोन अर्थ आहेत. मनुष्य व्हा तुम्ही, मनुष्य व्हा म्हणजे माणसाचे गुण काय अपेक्षित आहे देवाला? पराक्रमी, बुद्धिमान, कुशल, हे सगळे चांगले दैवी गुण अपेक्षित आहेत. त्याला माणूस म्हटलेले परमेश्वराने. सगळ्या दैवी गुणाचा हा जो आहे ना, हा माणूस आहे. माणूस म्हणजे मननशील जो आहे तो माणूस आहे, परिवर्तनशील आहे तो माणूस आहे. परिवर्तन झालं ना आपल्यामध्ये. पांडवांच्या काळातले गधे आजही 5,000 वर्षानंतर अगदी उकिरणाच होतात. काही बदल नाही त्यांच्यामध्ये. आमच्यात बदल आहे, आमच्यात बदल आहे. आम्ही कधी गुहेमध्ये होतो, कधी झाडावर आम्ही होतो, कधी आम्ही लग्न होतो, भोंगळे होतो, नंतर सालीचे कपडे केले. आम्ही प्रगत होत गेलो. आमच्या अंगावर कपडा नव्हता, आपला कपडे किती बदल, किती बदल. आम्हाला जंगलाच्या पलीकडे काय माहिती नव्हतं. आता दूरदर्शनामुळे आम्हाला सगळं जग कळतंय. एक बटन दाबले की अमेरिकेत काय चाललं आम्हाला कळतंय. एवढा बदल झाला. जमिनीवरून चालता येत नव्हतं, आता माणूस विमानामध्ये बसून तो असं अंतरामध्ये येतो. हा जो बदल आहे तो बदल कुठल्याच जनावरांमध्ये झालेला नाही, कुठल्याच जनावरांमध्ये नाहीये. ही दृष्टी महत्वाची आहे, ही दृष्टी महत्वाची आहे. आणि एक गोष्ट महत्वाची आहे की इतर गोष्टीकडे पाहत असताना त्याचं दर्शन आम्ही घेत नाही, दर्शन घेत नाही. विंचूकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? विंचू म्हणजे कसा आहे? अंगावर काटा येतो ना, चावला तर रात्रभर झोप येत नाही ना, दुखतं ना, मांत्रिक बोलो गोळ्या घ्या, अमुक करतो आहे की नाही? काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये? दोषच पाहिला. वाटतं जगामध्ये विंचूची निर्मिती उगीच केली परमेश्वराने, दोषच वाटतो. पण चीनच्या लोकांनी बघितलं विंचवाकडे, बघितलं त्यांनी विंचवाची शेती सुरू केली. तुम्ही युट्यूबला बघितलं असेल, विंचवाची शेती सुरू केली आणि ते विंचवाचं विष काढतात. थोडं निघतं, एका जमापेक्षा कमी निघतं, पण 1 लिटर विष ते जमा करतात आणि 88 लाख रुपये किलो ते विष विकलं जातं. हे कधी बघितलं आपण? गधेला गधच म्हटलं आपण, त्याला शॅम्पल केलंच नाही, त्याला कधी सन्मान दिला नाही आपण. गधेला कधी सन्मान दिला नाही. पण राजस्थानमध्ये हिरास या गावामध्ये एक दूध डेअरी आहे. तुम्हाला दूध डेअरी तर सगळीकडेच आहे, नाही ती वेगळी आहे. कशी आहे? रिधेनीचं दूध त्या डेअरीमध्ये असतं. आपल्याकडे लहानपणी कधी कधी गोळा लावायचे तोडाला. जुने माणसं सगळे गध्याचे दूध पिलेले आहेत, म्हणजे चाटलेलं आहे. ते दूध तिथे आहे. पण त्या दुधात काय फरक आहे? त्याचे काय फरक आहे? 12,000 रुपये लिटर आहे. ती घेजात आणि विचार करा, पाळायचं का वगैरे. गड्यामध्ये असलेला हा गुण कुठं पाहिला आपण? साप आपल्याला चावतो, सापाबद्दल दिसला की मारला, समजलं नाही साप आपल्याला. तुम्हाला सर्प दम झाल्यानंतर जे औषधी देतात ना, ते त्या विषारी सापाचं जे विष असतं ना, त्याच्यापासून बनवलेलं असतं. काय बदलावं लागेल आपल्याला? आपल्याला दृष्टी बदलावं लागेल. एकही वनस्पती अशी रिकामी नाहीये, एकही झाड रिकामा नाहीये. त्यातले गुण आपल्याला माहिती नाहीये, त्याचे गुण आपल्याला माहिती. जांबाचं एक पान दररोज एक पान जर खाल्ल्यानंतर डायबिटीस तुमची संपून जाते. त्या झाडामध्ये असलेले गुण आपल्याला माहिती. आपण तोडत राहतो, चांगलं खात राहतो. ते झाड असं आहे की त्याच्यात विरुद्ध धर्म आहे. सीताफळाचं तुम्ही फळ जर खाल्लं तर डायबिटीस होते, आणि सीताफळाच्या मुळ्या जर खाल्ल्या तर डायबिटीस कमी होते. एकाच मध्ये 2 प्रकारचे गुणधर्म आहे, परस्पर विरुद्ध असलेले गुणधर्म आहे. दिसलं पाहिजे, दिसत नाही. आपल्या अंगावर दगड पडले, माणसं पडले, काय काय पडलं नाही सुचलं आपल्याला. पण न्यूटनच्या अंगावर एक सीताफळ पडलं तर त्याची दृष्टी बदलली. त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. दिसणं महत्वाचं आहे. म्हणून इथं दर्शन शब्द जो आहे ना, तो मंदिरातल्या दर्शनासारखाच मला वाटतं की दर्शन म्हणजे बघा.
काय बघा, चांगलं बघा, वाईट बघा. बघा एखादा माणूस खूप वाईट आहे, पण एखादा कोण इतका चांगला असतो ना, खूप चांगला असतो, त्याला बघा, त्या माणसाला बघा, चांगल्या गुणाच्या माणसाला. आणि मग याचं दर्शन, दोषांचं दर्शन आणि गुणांचं दर्शन, दृष्टी बदलावं लागेल आपल्याला पाहण्याची. आता मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पटल्या की नाही? तुम्ही करणार नाही त्या. विंचवाची शेती करणार नाही आणि गधे पाळणार नाही. एका भल्या माणसाला कळलं ते महाराष्ट्रात वकील आहे. वकील आहे, काय नाव त्याचं? मुंबईला चष्मा असं सदावर्ती सर. ती दृष्टी त्यांना, इकडची दृष्टी सांगायची मग, ती दृष्टी त्यांना मिळाली. त्या गध्याची किंमत त्यांना कळली, त्या दुधावर किंमत कळली. कारण त्या दुधामध्ये ते औषधी गुणधर्म आहेत. तुमच्या अनेक बिमाऱ्या नष्ट होतात असे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. काय बोलतोय मी? दर्शन. आणि म्हणून स्वामी सांगतात की त्या कपड्याकडे असं बघा, कपड्याकडे असं बघा. तो कपडा कुणाचा आहे? जिवंत माणसाच्या अंगातला कपडा तुम्ही जर घातला तर तो दोषास्पद आहे, कारण भावना संक्रमण होत असत. मी या कपड्यावर बसलो तुमचे, त्याच्यामध्ये माझे भाव संक्रमित झालेले आहेत. माझे भाव याच्यामध्ये संक्रमित झालेले आहेत, ते त्याच्यामध्ये असणार. म्हणून जुन्या काळामध्ये मानव एकमेकाला भेट द्यायचे ना, याचं कारण ते भावनेचं संक्रमण आहे. आता विशेष आहे ना आपल्याकडे, त्या विशेषामध्ये संक्रमण कशात झालेलं आहे? परमेश्वराच्या स्पर्शाचं संक्रमण झालेलं आहे. म्हणून त्या विशेषाला आपण नमस्कार करत असतो, तेव्हा नमस्कार करतो. तर कुत्र्याला करतो. चोरी झाल्यानंतर तुम्ही कुत्रा आणता, एरवी त्याला हाड बांधता, कुत्रा आणता, आणि ते कुत्र ज्यावेळेस त्याला सुंगतं ना, तर त्या दिशेने जातं. तर त्याच्यामध्ये काय टिपलं, काय प्रिंट झालेलं त्या कुत्र्याला कळत असतं. तसं तुमच्या भावनेला सुद्धा कण असतात, विचाराला कण असतात, त्यालाही कण असतात. म्हणजे जिवंत माणसाच्या कपडा जर घेतला ना, त्याला ते कण असतात, त्याचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. त्यापेक्षा तो कपडा वेगळा कपडा, कोणाची ममता नाही, मोह नाही त्याच्यामध्ये. आणि मग तुम्हाला वस्त्राची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा, या 3 गोष्टीची फार गरज आहे. स्वामींना माहिती आहे ते. खूप चांगले शब्द आहे. अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र, नि म्हणजे निवारा. अन्न, वस्त्र, निवारा. म्हणून पृथ्वीला अवनी असं म्हटलेलं आहे. अवनी म्हणजे काय? अन्नही देणारी, वस्त्रही देणारी आणि निवाराही देणारी, तिला म्हणतात अवनी. अशी ही अवनी. वस्त्राची गरज साधकाला आहे. आचार्यांना ते म्हणाले की कौपिन धारण करा तुम्ही. ते म्हणते मला लंगोटी नाही आवडत, माझ्याकडून ते होणार नाही लंगोटी धारण करा. आणि मग आचार्यांना स्वामी सांगतात की तुम्ही आणखी 2 हात सोडा, तुम्ही घ्या. मग घेतल्यानंतर काय करायचं? एकातच झोपायचं. अंतरून तेच, पांघरून तेच, याच्यावरच झोपायचं. झोपता येईल का? झोप लागते. कशी झोप लागल? तुम्ही विचारणार कशी झोप लागल? लागते. लाखो जैन साधू आहेत, ते जिथं झोपतात ना तिथं गुड नाईट लावत नाही, डासांना मरू देत नाही, सूर्यास्ता अगोदर जेवण करतात, खाली कपडा नसतो, अंथरुण आणि पांघरुण एकच असतं, त्याच्यामध्ये झोपतात. हे तर खरं आहे. तर स्वामींनी 700 वर्षापूर्वी सगळे त्याला खोटं कसं समजतात? फुलाचा सुगंध घेत नाही, फुल तोडत नाही, सूक्ष्म जंतूची हिंसा होऊ नये ही काळजी ते घेत असतात. तरुण साधकावर वस्त्रच नाही, ते खिसा नाही, खिसाच नाही, पैसे कुठे ठेवणार? त्यांच्याकडे पैसेच नसतात, धर्मशाळा त्यांच्या असतात, पायी चालतात, बिना चपलाच्या पायी चालतात. कधी काही आम्ही चालायचो, आता आम्ही हारलो. आम्ही जिंकलो नाही, आम्ही गाड्या घेतल्या, आम्ही जिंकलो नाही, आमचा पराभव चालला. आणि म्हणून ते चालतात त्या रस्त्याने आम्ही ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस आम्हाला लाज वाटते आणि शरम वाटते. त्यांचे पाय इतके मजबूत आहे, ते आचार करतात. अटल विजन भिक्षा भोजन कुठे गेलं आमचं? कुठे गेलं? शेरमेने आम्ही मान खाली घालत असतो.
काहीही जवळ नसताना तुमची उंची वाढू शकते. तरुण सागरला भाषा किती येत होत्या, प्रवचनाला गर्दी किती असायची, 2 लाख 3 लाख लोकांची गर्दी असायची. अंगावर वस्त्र नाही, लोकांना काही वाईट वाटत नव्हतं. त्याच्या चारित्र्याकडे बघून लोकांच्या भावना होत्या आणि ते नग्न दृश्याने आदरानं पाहत होते. काय होतात ते माणसाला सगळं होत आहे. आणि म्हणून स्वामींनी मनुष्य मात्र होऊन असावे हे सूत्र लक्षात ठेवा. 2 अर्थ आहेत त्याचे. एक तर स्वामींना माणसाला माणूस बनवायचंय, जो जनावराच्या अवस्थेमध्ये त्याला माणूस बनवायचा, त्या गुणांनी युक्त त्याला बनवायचं आहे. आणि माणूस बनवल्यानंतर त्या सूत्राचा अर्थ बदलतो. मात्र शब्दाने मनुष्य मात्र होऊन असावे, ते माणूस पण वजा करा आणि संन्यास द्या, त्याला मात्रा द्या. माणूस होणे मनुष्य होणे असावे म्हणजे माणसासारखं जगा असं नाहीये. माणसासारखं व्हा, रिकामे राहू नका. संसारामध्ये तुम्ही माणसासारखे व्हा, तुम्ही पराक्रमी व्हा, तुम्ही उद्योग करा, क्रय विक्रय करा, तुम्ही त्या ठिकाणी करा, यांनी करू नये तुम्ही करा. आणि माणसासारखे व्हा, संग्रह करा. एक आहे संग्रह करा, एक आहे संग्रह न करावा. आम्ही संग्रह न करावा, तुम्ही संग्रह करा. पण चांगल्या कामासाठी उपयोग होता ना. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास शब्दाचा अर्थ नाराज असा नाहीये, तटस्थ. तटस्थ होऊन त्या धनाचा तुम्ही वेच करा. माणूस व्हा, कमवण्यासाठी माणूस आहोत तुम्ही. तुम्ही जनावर नाहीये, तुम्ही परिवर्तनशील आहे. बुद्धीचा वापर करा आणि जमवा, पण गरजेपुरतं जमवा, गरजेपुरतं जमवा. नंतर मात्र मात्र त्याला थांबवा, आता मला काही करायचं नाही. आहेत ना लोक करते झालेले. एका स्टेजवर तुम्ही काम केलं ना, हरिश्चंद्राचं काम केलं, आता म्हातारे झाले, आता थांबा ना. नाही मीच काम करतो हरिश्चंद्राचं, पोराने कितीच बघायचे, त्याला मी नाटक करायचंय, त्याला बसू द्या किती, त्याने काम करू दे. आणि म्हणून संसार म्हणजे काय आहे हे सांगत असताना एक सुंदर दामोदराचं भजन आहे. संसार सागरा मध्ये जीवाची होडी, विक्राळ काम हा भोवराची धरुनी ओळी. आपत्तीच्या घन रजनी तू होऊन नावाडी, ममंतीचा टाळता धोका. हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका, रुसवा धरुणी बसलासी असा. देवाला प्रश्न विचारा, बसलासी असा का. हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका. कमी जागेमध्ये सुंदर इमारत जर होते तर करा. एका सूत्रामध्ये, एका महावाक्यामध्ये सगळं ज्ञान जर येत असतं, अभ्यासा ना तुम्ही. खूप कशाला अभ्यासता? ज्या ज्ञानाच्या सगळ्या शाखा एका सूत्रामध्ये आलेल्या आहेत तेच अभ्यासाला. आचार्यांचे चिरंजीव वैराग्य गेलो, अस्थिपरिचय 6 सूत्र ऐकले म्हणजे बस बसता, मला बाकीचं नको आहे, मला हे पुरं झालं. आणि वैराग्य करायला निघून गेले, तिकडे देह शिपला. एवढंच ऐका, एवढंच ऐका. थोड्या गोष्टी दुसरं जमेल, जमत ना, थोड्या गोष्टी जमत. मी दृष्टांत सांगितलं, आठवते की तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं की नाही आठवत नाही. जाळीच्या देवाच्या यात्रेमध्ये एक वैरागी भिक्षुक गेला, झोपला, त्याची झाली चोरी. सकाळी तो गेला पोलीस चौकीवर, साहेब माझी चोरी झाली. ते म्हणजे काय काय गेलं तुमचं? म्हणजे 4 वस्तू गेल्या माझ्या. कोणते 4 वस्तू गेल्या? म्हणजे माझं एक जेवणाचं ताट गेलं म्हणे, बरं जेवणाचं ताट. आणखी तांब्या गेला माझा, म्हणजे तांब्या. आणखी काय गेलं? म्हणजे माझी ती उशी गेली म्हणे, बरं उशी. आणखी काय गेलं? ते माझ्या खजिरी गेली म्हणे वाजवायची, मी आणतो त्याच्यावर गाणं म्हणतो, ते बी गेलं म्हणे. साहेब काहीच नाही राहिलं माझ्याकडे. आता पोलिसांनी चौकशी केली सगळी, एक वस्तू सापडली, त्याला बोलून घेतलं. म्हणजे हातात कोणाचा आहे, थाळा हा कोणाचा आहे?
माझा सगळे साहेब माझाच. आणि उशी हीच उशी आहे म्हणे. ही कशी उशी आहे? झोपतो तर यालाच मी उशाला घेऊन झोपतो. अरे आमचा शेतकरी दगड घेऊन झोपत होता. त्याला नक्षदार वेलकुट्टीची उशी नव्हतीच, त्याला ढेकळं उशाला घेऊन झोपत होता. ही उशीची साहेब माझ्या बापात आहे म्हणे. उशी पण यायची, हीच पण उशी म्हणे. जेवण कशात करतात म्हणे? याच्यातच. ताट माझं हेच आहे. आणि पाणी पिण्याचा तांबा म्हटलं की नाही, हा तांबा आहे म्हणे. याच्यातच जेवतो, याच्यातच पाणी टाकतो, यातच पाणी पित असतो. आणि ते तुमचं खंदिरी हेच आहे म्हणे. जेवण झालं की थाळा वाजवतो आणि भजन म्हणत असतो. 4 वस्तू एकाच गोष्टीमध्ये येऊ शकतात. हे बघितलं आणि पोलिसांना सुद्धा आश्चर्य वाटतं, काय या माणसाचं डोकं आहे. आणि कमी वस्तूमध्ये माणसाला जगता येतं. आजारी अण्णाकडे एकच ताट, एकच वाटी, एकच ग्लास, एकच अंथरूण, एकच पांघरूण, जगतोय ना तो माणूस. आणि ते इतका गरीब अवस्थेतला माणूस आहे, गरीब अवस्थेतला माणूस आहे. मग त्याचं ऐकायला नाही पाहिजे सरकारने. आणि गदगद हलवलं त्या माणसाने केंद्र सरकारला. म्हणजे कमजोर माणसामध्ये ताकद नसते का? शरीराने कमजोर असल्यामुळे काय झालं? त्या माणसात ताकद नसते का? असते. कशी ताकद असते? ती त्यागाची ताकद असते, ती नैतिक बल असतं. आणि हे जेव्हा आपलं कमी पडलं ना, त्यावेळेस आपण ओरडायला लागतो, माझं कोणी ऐकत नाही, माझं असं होत नाही, तसं होत नाही. नाही ऐकत, तुझं काहीतरी कमी झालेलं आहे, काहीतरी कमी झालेलं. मला कोणी विचारत नाही विचारत. अरे मी साहेब झालो, नाही विश्वास बसत. भ्रष्टाचारी आहेस तू, नाही विश्वास बसत. प्रामाणिकपणा तुझ्यामध्ये नाहीये. अरे मी अमुक झालो, मी नेता झालो, फसवलं लोकांना, खूप आश्वासन दिली, तू काही केलेलं नाहीस, काही केलेलं नाही. आणि म्हणून जरंगी निवडला लोकांनी, ह्याच्याकडे काहीच नाहीये, पण हा बेईमान होत नाही, एवढा मुद्दा निवडला. हा बेईमान होत नाही. आणि म्हणून इमानदार माणसाच्या तुम्ही शोधामध्ये आहात, परमेश्वराच्या शोधामध्ये आहात तुम्ही. तो शोधक आहे, तो तोला शोधतो, तुम्ही त्याला शोधा. पण त्याच्या अगोदर काही गुण असणाऱ्या माणसाला तुम्ही शोधा ना. मी जरंग्यांचं समर्थन करत नाही, काही दोषही माझ्या दृष्टीने माणसामध्ये आहे, अतिरेक आहे, हे सगळ्या गोष्टी मी विचार करत नाही. पण एखादा गुण असा असतो की तो गुण एकच गुण आहे, पण तो आपल्या शत्रूला सुद्धा आकर्षित करतो. खूप दुर्बळ बोलला दुर्योधन, तुम्हाला ती बाजू पकडायची, पांडवांची, निघून आमच्यातून. अरे नाही बाबा, मी युद्ध करतोय, लढाई करतोय, आणि आज मी सगळे पांडव खलास करून टाकणार. बरं वाटलं दुर्योधनाला. संपले पांडव. आता द्रोणाचार्याची बरोबरी कोण करणार आहे? परशुरामाचा शिष्य. भगवंताला अगोदरच माहिती होतं, भगवंताने नियोजन केलं. आज अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायचा. अश्वत्थामा द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव आहे. तोच मेला असा बोबाटा करायचा. कोण करत? कोण करत? सगळ्यात आडूक माणूस म्हणजे कोण आहे? भीम. सांगशील का तू म्हणजे द्रोणाचार्य मेला असंही सांगणार? अरे तसं नको, फक्त अश्वत्थामा मेला असं का सांगायचं? तो खचला पाहिजे, तो खचला पाहिजे. कसं राजकारण आहे बघा कृष्णाचं, तो खचला पाहिजे. पोरगे एकोटे मेल्यानंतर तो लढत कसा? आणि आज तो पकडायला येणार आहे, धर्मराजाला पकडायला येणार आहे. निघाला तो रथापासून पकडायला. भीम ओरडत चालला होता, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. येणे ऐकलं, म्हटलं अश्वत्थामा आपला मुलगा. कुणाला विचारायचं? कृष्णाला. लवडे म्हटले, तुझं काय करायचं? आणि हे तर आडमोठच आहे. अश्वत्थामा कोणता मेला? कुणाला विचारायचं? ज्याला पकडायला जायचे, रथाला बांधून आणायचे, त्याच्याकडे द्रोणाचार्य चालला. ज्याला शिकवलं त्या विद्यार्थ्याकडे चालला, त्या शिष्याकडे चालला. कारण त्याच्याकडे एकच गुण होता की तू सत्य बोलत होता. सत्य. सत्य किती दुर्मिळ आहे. दिवसातून किती खोटं बोलत सांगा बघतो, किती खोटं बोलत. मोबाईलने तुम्हाला जास्त खोटं बोलला सांगितलं, जास्त खोटं बोलत. कुठेही अमरावतीला येईल, कुठेही इकडे कुठेही शेतात तिथं बसले असतात. नाही घरी यायचं होतं, नेहमी बाहेर गावी. किती खोटं बोलायला शिकवलं. आणि म्हणून हा खोटारडेपणा वाढत चालला. आणि आज आपला विश्वास कुणावरच राहिलेला नाही. फार मोठी नुकसान झाली समाजाची. माणूस विश्वासावर जगतो, श्वासावरच माणूस जगतो असं नाही, विश्वासावरही माणूस. म्हणून भंडारेकरांच्या कवितेवर मी असं लिहिलंय, विश्वाचिये परेशा विश्वास दे आम्हाला,
साधकाचा एक श्वास रे आम्हाला विश्वाची परेशा. सगळं जीवन नको दिवस देवा, फक्त त्याचा एक श्वास शेवटचा जो श्वास आहे का, ज्या श्वासामध्ये तो देवाला असं म्हणतो, मला वाटतं वृक्षासारखं वाढीव आयुष्य कशाला दुसरे प्रलोभन दाखवतोस देवा. मी तुला बघितल्याबरोबर घर सोडलं, तुझ्या मागे निघालो. मी सौदा असं केलेलं नव्हतं, आयुष्याचा सौदा नाही केला. म्हणून तो काळवंचना करू का म्हणता नाही, ते आयुष्य नको मला. निळभट्ट साधकाचा एक श्वास दे आम्हाला. कसली माणसं, एक श्वास, एक श्वास. थोडस त्याग तुम्हाला करता येतो ना, तुम्ही मुलांना शिकवता, फार हुशार तुम्ही. चॉकलेट आणलेलं पिंट्याला, पिंट्याच्या हातामध्ये थेली, त्या पिंट्या ते चॉकलेट. आता काय करायचं, त्या पिंट्यावर संस्कार करायचे आणि करता तुम्ही. पिंट्या दिदीला दे, तो स्वतः पुरता होता, नसतं दिले कोणाला. आता त्याला थोडस मोठं केलं, दिदीला दे, चिंकीला दे, तो तिकडे देतो. नाही म्हणतो सुरुवातीला, मम्मीला दे, आजोबाला. मला काय करताय तुम्ही, त्याला रुंदावताय, त्याला व्यापक बनवण्याचा प्रयत्न करताय, व्यापक बनवण्याचा. आणि म्हणून आपल्याला कोणाचा श्वास पाहिजे, कोणाचे पाय पाहिजे, कोणाचे हात पाहिजे, कोणाचं काही पाहिजे. करंदीकर म्हणाले घेणारे नाही, कधी कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्या तुम्ही, तोडू नका घेऊ. त्या हाताने तो कुणाला दान करतो ना, ती दानच घ्या तुम्ही, ती दानच घ्या. खूप पैसा असू दे, कमी गरजेमध्ये जगता येतं, हा मुद्दा आहे. जेचे अंतरून तेची पालवून. दुले आहे भारी जरी 5-5, 10-10 हजाराचे अंगावर घ्यायचे कपडे आहेत. गादी आहे ती जपानची गादी, कुठली गादी, ती खूप किमतीची गादी आहे, ती बी आहे. नाही नाही गरज होती, गरज नाही, नाही गरज नाही. आता एका शाळेमध्ये मी भाषण केलं, मी तिथं म्हटलं, मुलं होते सगळे, म्हटलं अरे मेरे मौत का तमाशा देख नाही. 19 वाक्य पोरे काळ्या बाजूला पोर हसले, म्हणजे नाना पाटेकर, नाना पाटेकर, नाना पाटेकर आवडला त्यांना. एका अंगाने त्याने बघितला, दर्शन पूर्ण घेतलं नाही त्याचं. आपण हे असंच करतो, स्वभाव पण पाहत नाही, फक्त वाईट पाहतो, चांगलं पाहत नाही. त्यांना म्हटलं नाना पाटेकरचे पिक्चर, त्यांनी सध्या क्रांती अमुक अमुक काही पिक्चर नाव सांगितलं. मला हा डॉयलॉग तुमच्या पाठ झालेला आहे, सगळं पाठ झालं, एवढंच आहे का तो? नाही, आणखी आहे. तो तुम्हाला पाहायचा आहे आणि मी तो तुम्हाला दाखवतोय. करोडोपती आहे तो, खूप पैसा आहे त्याच्याकडे. शर्ट साधा आहे, शर्ट साधा आहे. पाणी फाउंडेशनचं काम करतोय, समाजाचं एवढं मोठं काम करतोय. तो शेतातून काम करतोय, आणखी दळण स्वतःच्या डोक्यावर तो आणतोय. अमिताभचे कपडे बघा, त्याचे कपडे बघा, सिंपल, अगदी सिंपल माणूस आहे. तो बोलतो तसा, तो त्याचा अभिनय आहे, ते त्याचं बोलणं नाही, त्याचं वाक्य नाही आहे. त्याचे भाषण आहे का, किती छान भाषण आहे त्याचे. आणि त्याची चप्पल जी आहे ना, फक्त 200 रुपयाची चप्पल आहे. आमच्या साहेबांचा कोट काही कोटीचा रुपयाचा आहे. आमचे कपडे भारी भारी आहेत. बसता बांधतात त्यावेळेस बायांची निवड बेसली, फुलेफुलाचं मोठ्या लगाटाचं जरीचं नासू. 200 रुपयाची चप्पल आहे. तुमच्या लग्नाच्या मुलांचे बूट किती पैशाचे असतात? किती पैशाचे बूट असतात? 200 रुपयाच्या चप्पलवर त्याचं भागत. ज्याचे अंतरून त्याचे पांघरून स्वामीने काही चुकीचं सांगितलं. 200 रुपयाची चप्पल. मी तर म्हणतो एखाद्या महात्म्याचं दर्शन करू नका, पोरांनो त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा तुझी चप्पल माझ्या पाठीत मार आहे का. कारण एवढा मोठा योग्यतेचा माणूस, एवढा मोठा अभिनेता, इतका निस्वार्थी माणूस, त्याची चप्पल आणि त्याला आधार देणाऱ्याची चप्पल आहे, ती किती महत्वाची चप्पल आहे. बोलण्यात अतिरेक होत असेल, पण
आहे ना. कोणाची तरी चप्पल घेण्यासारखी गोष्ट आहे, कुणाचं पाहणं घेण्यासारखी गोष्ट आहे, कुणाचं ऐकणं घेण्यासारखी गोष्ट आहे. असं माणूस पण वाढवायचं आपल्याला, माणूस पण असं आपल्याला वाढवायचं आहे. स्वामींच्या अनेक दृष्टांत आहेत की स्वामींनी खूप उदाहरणं दिलेले आहेत. कासवाचं दिलं, मासुराचं दिलं, खूप खूप उदाहरणं दिलेले आहेत. आणि शेवटी साधकाला सांगतात बस एवढंच पाहिजे, तुला प्रवास करायचा आहे, कमीत कमी वस्तू तुझ्याकडे असायला पाहिजे. कमीत कमी आम्ही एकच भिक्षापात्र, एकच भिक्षापात्र. आम्ही स्वामींना म्हटलंय फारच कमी झालो, एकच भिक्षापात्र वगैरे. स्वामींना तुम्हाला एखादं उदाहरण देऊ का, सांगा बरं. ते म्हटले मी भिक्षापात्र सुद्धा नाही माझ्याकडे, मी हातावर भिक्षा मागतो, हेच माझं पाणी पात्र आहे. पाणी म्हणजे हा, पात्र म्हणजे पात्र. करतल भिक्षा तरुतल भास. मी हातात भिक्षा मागतो, तशीच खातो. जैन साधू सुद्धा आज हातामध्ये भिक्षा घेतात, असं धरतात, भाजी त्यातच घेतात, भाजी पितात, ती भिक्षा ते अन्न खातात, ते पदार्थ असंच करून ते खात असतात. यांचं जर भागतं, स्वामीचं जर भागतं, तर साधका तुझं का भाऊ नाही? का भाऊ नाही तुझं? का भाऊ नाही? एका आमच्या लीलाचरित्र लेखन करणारे त्या अहंकारी माणसाच्या मनामध्ये आलं. श्री प्रभू बाबाच्या भेटीला गेला, भिक्षा मागितली, पण त्या झोळी कळकटलेली होती, खराब झालेली होती, तिची दुर्गंधी आली, त्याला वांती झाली, फेकली त्याने. तुलना करायला लागला, मी 60 भाज्या खाणारा, मी श्रीमंत आणि मी ज्ञानी असलेला माणूस, गंगेच्या परिसरामध्ये हातामध्ये मी मशाल घेऊन फिरणारा माणूस, आणि सगळ्या विद्वानांचे मानपत्र हिसकावून घेणारा माणूस. थोडस अहंकार. दुसऱ्यांदा भिक्षा मागितली, मागितल्यानंतर परत एकदा वांती झाली, कळकट मळकट. ते अन्न कोणी सरळ टाकलेलं आहे, कोणी कसं टाकलेलं आहे, चव नाही त्याला. 60 भाज्या कशाला म्हणतात? 60 घास आपण तरी खाऊ का? तेवढ्या भाज्या खाणारा, तेवढ्या भाज्या खाणारा, तुपाची वाटी मोठी खाणारा. आपण तूप वाढताना कसं वाढतो माहितीये काय? एक ठिकाणी बघितलं मी, एक बाई दाब नसतो तूप वाढत होती, अशी दाब बोलवायची, एखादं थेंब टाकायची, पुढे जायची, दाब बोलवायची. तो तूप खाणारा माणूस तो भिक्षा कशी खाईल? खाल्ली तर शरीराने साथ दिली नाही, शरीराने स्वीकारलं नाही, म्हणून त्याला वांती झाली. तिसऱ्यांदा जिद्द केली परत, आणि मग त्याला भिक्षा मागितली, एक घास घेतला, तोंडात टाकला, चावला आणि गिळला. गिळल्याबरोबर त्याने मागे थोपटली, हा नव्हे चक्रधराचा भाईया. हा विजय आहे. तुम्हाला पराजय वाटेल, हा विजय आहे, मोठा विजय आहे. जिंकलो मी, जिंकलो. भागला माझ्या याच्यामध्ये, भागलं एका भिक्षेमध्ये, भागलं शिळ्या कुठल्यावर, भागलं माझा महाराणा प्रताप, आता भागलं माझं. हे गौतम मी खाऊन भागलं माझं. मी सिंहासनावर राजा होतो, आता मी इकडे आहे, आता भागलं माझ्याला, भागलं. आणि गौतमच्या पेरावर महाराणा प्रताप जगले. तुम्हाला का जगला? ज्याचे अंतरून त्याची पांघरून याच्या आधारावर आणखी विस्तार करता येईल. जे तुमचे भांडे त्याच्यावर तुमचं भागत, त्याच्यावर घरात 2-4 फ्रीज लागण्याचे, हे सगळं आलं तर घराला अडचण होते, अडचण होते. जे तुमचं शरीर आहे ना त्याच्यावरच लागतं. शरीराला खायला फार कमी लागतं, खूपच कमी लागतं शरीराला खायला. अज्ञान आपल्याला सारखं फसवत. आमच्याच सोपाशीत आले, आपल्याकडे मी पाहिजे, ती म्हणतेच आपल्याकडे तसं सोपाशीत. हे मन करतं, पगार कमी असतो, इकडून तिकडून कसं करतं, वाळून चाललेलं आहे, पण ऑपरेट सारखी चालू आहे. टीव्हीवर जाहिरात बघितली की तो आपल्याला ती आपल्याला पाहिजे, ती आपल्याला, ती काही परवा करत नाही, याची काहीच परवा करत नाही. ती चालूच आहे, चालूच आहे. कमी याच्यावर जगता येतं, अज्ञानामध्ये जगतं. एका मुलीचं लग्न राजपुत्राशी झालं, राजघराण्यामध्ये, म्हणजे राजपुत्र लग्न झालं, केवढ्या मोठ्या घराण्याची सून झाली, फार मोठी सून झाली. आणि परचक्रानं आक्रमण केलं दुसऱ्या राजाने. हा राजा युद्धभूमीवर गेला. युद्धभूमीवर गेल्यानंतर युद्ध चालू असल्याच्या बातम्या येत होत्या. मंत्री मेला, अमुक मेला, तमुक मेला, गाव दुःखी होत, समतोल युद्ध होते. राजाची चिठ्ठी आली,
राजधानीमध्ये की राणे साहेबांना चिठ्ठी द्या. तो निरोप होता, चांगला निरोप होता. चिठ्ठी कोणी वाचली नाही. राणे साहेबांनी हातामध्ये चिठ्ठी घेतली आणि सन्मान द्यावा म्हणून आपल्या जावयाला ती चिठ्ठी वाचायला दिली. जावयाचा अभ्यास त्याला काहीच येत नव्हतं, निरीक्षण होता. मोठेपणा म्हणून चिठ्ठी वाटायला दिली. तुम्ही असंच करता. सौदा करायचं तर मित्राला कोणतरी सांगता मोठ्या माणसाला द्या पैसे, तुमच्या हाताला मोजून द्या. चिठ्ठी वाचायला दिली. त्याने चिठ्ठी अशी हातात धरली. गळगळ गळगळ डोळ्याला पाणी आलं. रडायलाच लागले ते. त्याचं रडणं बघितलं आणि सासू रडायला लागली. सासू रडायला लागली म्हणून बायको रडायला लागली. घर जावई म्हणून होता तो. बायको रडायला लागली. बायको रडायला लागली. राजवाडा रडायला लागला म्हणून गल्ली रडायला लागली. ते रडायला लागले म्हणून ते म्हणून ते म्हणून ते. अगदी वेशीतले शिपाई होते ती सुद्धा रडायला लागली. राजा आला घोड्यावर बसलेला. तार 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 आला. तिथं उभा राहायला गल्लीमध्ये. लोक रडत होते. तुम्हाला रडायला काय झालं? काय झालं रडायला तुम्हाला? पलीकडच्या गल्लीत रडतात म्हणून गेलो होतो. आमच्या लीळाच्या मित्रांनी संवाद प्रकरणाच्या वेळेच्या अशाच प्रसंगाला बाकीचे रडतात म्हणून तो सोहळा रडत होता. बरंच नाही रडत होत. तुम्ही काय रडत आहे? म्हणजे पलीकडच्या गल्लीत आवाज आला. आम्ही रडायला लागलो. आम्ही ओळखलं. बरं वाईट काही दिलं झालं. तिकडे गेलं. त्याला विचारलं तुम्ही काय रडता? दरबारातून आवाज आला. राजवाड्यातून आवाज आला. तुमची मुलगी रडत होती. तिला विचारलं तू का रडते? म्हणजे मम्मी रडायला लागली म्हणून मी रडायला लागले. आणि तिला विचारलं तू का रडते? ती म्हणजे जावई बापू रडायला लागले म्हणून मी रडायला लागले. जावयाला विचारलं जावई बापू तुम्हाला रडायला झालं काय? तुला वाचता चिठ्ठी अशी आली होती की आम्ही विजयी झालो. आमच्या सत्काराची तयारी करा. आम्ही येतोय. कुणापर्यंतच पोहोचलो नाही. रडा रडा सुरू नाही. सगळे रडा. अज्ञानातून सगळे दोष निर्माण होतात. सगळे दोष. म्हणून पाहण्याची दृष्टी महत्वाची आहे. काहीच नव्हतं. झाडाखाली बसून आमच्या लोकांनी ग्रंथ लिहिले. 100 अध्यायाचे ग्रंथ लिहिले आमच्या महानुभावांनी. भिक्षेचे शिळे कुठे खाऊन ग्रंथ लिहिले. आज आम्ही एसीमध्ये बसून ती वाचू शकत नाही. इतके सुंदर ग्रंथ आहेत. सुंदर ग्रंथ आहे. म्हणून गरीब असणाऱ्या लोकांनी डोक्यातून काढून टाकला की आपण गरीब आहोत. दुष्काळामध्ये लोक मेले. तुम्ही सुखी आहात. तुम्ही मजेमध्ये आहात. पैसा नसणाऱ्या माणसाने गरजेपुरता पैसा आहे त्याच्यामध्ये खुश राहावं. स्वस्ते चित्ते बुद्धय संभवती ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला समाधान करणारं हे सूत्र आहे. मोठं गोड सूत्र आहे. लक्षात ठेवा. या सूत्राची व्याख्या तुम्ही कधी ऐकलं नसेल मला माहिती आहे. हे कुठे मला सुचत होतं. याच्यावरची व्याख्या आज हे सूत्र तुम्ही घेऊन जा सोबत. ज्याची अंतरुतेची पांघरून कपड्याच्या बाबतीतच नाही, भांड्याच्या बाबतीत, तुमच्या घराच्या बाबतीत, सगळ्याच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. जे आहे ते खूप आहे. तुम्ही भावामध्ये जगा. अभावात जगू नका. अभावात जगणं म्हणजे काय? जे तुमच्याकडे नाहीये तिथं तुम्ही झुरत बसता. ते माझ्याकडे नाहीये. या जगण्यामध्ये दुःख आहे. आणि भावामध्ये जगणं म्हणजे आपल्याकडे जे आहे ते खूप आहे. पुरेसं आहे आपल्याला. आपली मोटरसायकल आहे. राखेवर चालते तर राखेवर चालते. आपला मस्त आहे. कशाला हेवा करता कोणाच्या गाडीचा? 4 व्हीलरचा कशाला हेवा करता? त्याच्या मजल्याचं कशाला हेवा करताय तुम्ही? तिथे तुम्ही पाहायला शिका. पाहता येत नाही आपल्याला. मी सांगतो मी दुसऱ्याचं घर उंच होत असताना तुम्ही पाहत का नाही? आनंदाने पाहत का नाही? एखादं पोट दुखायला लागलं दवाखान्यात तर डॉक्टरने तपासलं. डॉक्टरने सगळं चांगलं पोट कसं काय दुखतं तुमचं? मग बायको म्हणाली शेजारीचं बांधकाम चालू आहे म्हणजे 3रा मजला चालू आहे तेव्हापासून हे असंच करायला लागले होते. त्यांचं पोट दुखायला लागलं. पाहायचं शिकलं ना तुम्हाला कुणाचंही कौतुक करते. शत्रूच्या मुलाचंही कौतुक करते. किती सोपं आहे. किती सोपं आहे. त्याचा पेढा खाता येईल. सगळं कौतुक करता येईल. फक्त नजर आपली महत्वाची आहे. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. चांगल्याचं दर्शन नंतर घ्या. वाईटाचं दर्शन अगोदर घ्या. याच्यामध्ये काय लपलेलं आहे? कुठलं रहस्य लपलेलं आहे? तुम्हाला गाढवाचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला विंचवाचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला सापाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि अत्यंत दुष्ट माणसाचे सुद्धा उदाहरण आहे. खूप उदाहरण आहे. चांगलं व्हायला त्यांना फार काही वेगळा आलाय. आपल्या पंथाचा नागरिकासारखा चांगला होता. काही चांगला नव्हता. फार व्यसनी होता.
फार व्यस्त होता. आपल्याजवळ कंगवा नसतो, त्याच्याजवळ तरवार होतो आणि लुटायचा, लुटमार करायचा. मग तो वाईटच होता का? नाही, स्वामींनी त्याला आकारात आणलं, मनुष्य केलं, मननशील केलं. नंतर त्यांनी मात्रा टाकली आणि सोनं पाहिल्यानंतर हिसकून घेणारा नागदेव सोन्याचे फूल बघितलं की जमानाने पूजा करत असताना डोळ्याला खळखळ पाणी आलं. नागदेव म्हणतो, देवा असती परी काही माझ्या पापेशी गेली, नजर बदलते. ज्ञान तुमची क्रिया बदलते. ज्ञान झाले की तुमची क्रिया बदलत असते. क्रिया बदलते. तुम्ही रस्त्यानं चालले, समोर पोलीस दिसले, त्यांनी रस्ता बंद केला, कळलं, तुमची क्रिया बदलली, तुम्ही बायपास बघायला लागली. बघितलं की नाही तुम्ही? असं पाण्याचं शिकार. एवढं या ठिकाणी सांगतो. मानसशास्त्री त्यांचं प्रवचन म्हणजे 7व्या ठिकाणी उत्कृष्ट वक्ते आहेत, खूप चांगले वक्ते आहेत, चिंतनेमध्ये प्रमुख वक्ते आहेत ते. त्यांचं प्रवचन ऐका, मनन ऐका, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मला या ठिकाणी बोलवलेलं प्रवचनाच्या दृष्टीने केशवरावजी जाधव